नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 17 डिसेंबर रविवार. पाहूयात येणाऱ्या आठवड्याभरात राज्यातील हवामान कसे राहील, कोणत्या ठिकाणी आपल्याला पाऊस किंवा ढग पाहायला मिळतील किंवा थंडीचे काय अपडेट असेल ते पाहूयात. सुरुवातीला जर आजचं किमान तापमान पाहिलं तर विदर्भामध्ये थंडी टिकून आहे 12 ते 14 अंश सेल्सिअसच्या आसपास. उत्तरेकडील भागांमध्ये सुद्धा साधारणतः 14 अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान पाहायला मिळते. मराठवाड्यामध्ये तेवढं पाहायला मिळते. मात्र इकडे सातारा, सांगली, सोलापूर थोडंसं ढग आलं आणि त्यामुळे या ठिकाणची थंडी कमी झालेली आहे. 16 ते 18 अंश सेल्सिअसच्या आसपास. कोकणातही तापमान आहे 16 ते 18 अंश सेल्सिअसच्या आसपास. आणि जर सध्याच्या सिस्टीम्स पाहिल्या तर हिमालयावरती भरपृष्ठ देऊन हा पश्चिमी आवर्त पुढे निघू लागलेला आहे आणि उत्तरेकडचे थंड वाऱ्यांचे प्रवाह हळूहळू राजस्थान, मध्य प्रदेश, विदर्भाच्या भागापर्यंत येणार आहेत. सोबतच हे जे काही थंड वाऱ्याचे प्रवाह येतच आहेत, पण दक्षिणेकडे या ठिकाणी तमिळनाडूच्या दक्षिण भागांमध्ये हवेच्या घटका स्थिती आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी तिरुवनंतपुरम, कन्याकुमारी असेल किंवा तिरुनेलवेली ह्याच्या आसपासचे जे काही भाग आहेत या ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झालेल्या अतिशय मुसळधार किंवा अतिवृष्टी त्या ठिकाणी चालू आहे. बाकी आपल्या महाराष्ट्रात पाहिलं तर राज्याकडे सुद्धा जे काही पूर्वेकडून वादळ येत आहेत ज्यामुळे ढग वाढलेत आणि त्यामुळे रात्रीची थंडी कमी झालेली आहे आणि हे ढग आपल्याला या ठिकाणी दक्षिणेकडील भागांमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये सुद्धा ही जी काही सिस्टीम असेल ही हळूहळू इकडे दुसरीकडे निघून जाईल, असे समुद्रात लक्षद्वीपकडे निघून जाईल आणि त्याच्यामुळे जे काही ढग येत आहेत ते सुद्धा हळूहळू कमी होतील. पण नंतर पुन्हा एक पश्चिमी आवर्त येतो हिमालयाकडे. साधारणतः सक्रिय पश्चिमी आवर्त असणार आहे आणि मध्यम तीव्रतेचा असेल. साधारणतः 23 तारखेला आल्यामुळे 22 तारखेपासून जे काय अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे येतील, बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे येतील आणि उत्तरेकडून वाहणारे थंड वारे अडवले जातील. परिणामी 22 तारखेच्या पुढे पुन्हा एकदा थंडी जी असेल बऱ्याच ठिकाणची थंडी कमी होण्याचा अंदाज आहे. आपण डिटेल पाहूच, पण ही सिस्टीम बनणार आहे राजस्थानच्या आसपासच्या भागांमध्ये किंवा मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणाकडे पाऊस होऊ शकतोय. आणि मग जेव्हा हा वेस्टर्न डिस्टर्बन्स पुढे निघून जाईल तेव्हा उत्तरेकडचे पुन्हा थंड वारे येतील आणि राज्यात तापमान घट होईल. बाकी त्याला अजून खूप मोठा अवकाश आहे. बाकी सध्या जर आपण पाहिलं की मराठवाडा विभागामध्ये हलकेसे ढग आहेत, दक्षिण मध्य पश्चिम महाराष्ट्रात हलकेसे ढग आहेत, तिकडे कोकणात कोव्यात ढग आहेत, पण सध्या तरी कोणतेही ढग यातले पाऊस येतील अशा तीव्रतेचे नाहीत. त्यामुळे पावसाचा जास्त काय अंदाज नाही आहे. आणि जर उद्याची शक्यता जरी पाहिली की उद्यापासून पुढील काही दिवस 2 ते 3 दिवस पश्चिम महाराष्ट्रात काही अंशी ढगाळलेलं हवामान होईल आणि पावसाची जास्त शक्यता मात्र दिसत नाही. तरीसुद्धा एखाद्या ठिकाणी झाले तर हलके थेंब होऊ शकतात. त्याच्यावरती जास्त काय मोठ्या पावसाचा या ठिकाणी धोका नाही आहे. तापमानाचं बोलायचं झालं तर उद्यापासून पुढे हळूहळू महाराष्ट्रातील उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा प्रकारे दिवसाचं तापमान कमी होणार आहे. म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवारपर्यंत आपल्याला राज्यातील काही ठिकाणं असे असतील या ठिकाणी तापमान 25 अंश सेल्सिअस किंवा त्याहूनही कमी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे पुढील काही दिवस आपल्याला दिवसा थंडी अनुभवायला मिळणार आहे. पण पुन्हा गुरुवारच्या पुढे ही थंडी कमी होईल, दिवसाच्या तापमानात थोडीशी वाढ होणे अपेक्षित आहे. बाकी पहाटेची जी काय थंडी पडते, रात्रीची जी काय थंडी पडते त्याबाबत बोलायचं झालं तर विदर्भाच्या भागांमध्ये ही थंडी टिकून राहील. साधारणतः या ठिकाणीसुद्धा गुरुवारपर्यंतच थंडी टिकेल आणि गुरुवारच्या पुढे या ठिकाणची थंडीसुद्धा थोडीशी कमी होईल. या व्यतिरिक्त राज्याच्या इतर ठिकाणचं बोलायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुढील 2 दिवस विशेष थंडीची अपेक्षा नाही आहे. उत्तर महाराष्ट्राकडे थोडीफारच थंडी राहील किंवा मराठवाड्याच्या भागांमध्ये थोडीफार थंडी राहील. मुंबईच्या आसपासही थोडीफारच थंडी राहील. जास्त थंडी पुढील 2 दिवस पाहायला मिळणार नाही. तिथून पुढे थोडंसं जर तापमान कमी होणार असेल उत्तरेकडे म्हणजे बुधवारी, तरीसुद्धा गुरुवारपासून पुन्हा एकदा बदललेल्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे थंडी कमीच राहणार आहे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात विशेष थंडीची शक्यता नाही. दिवस मात्र काहीसं थंड होऊ शकतात आणि गुरुवारच्या पुढे दिवसही आणि रात्रीची थंडीही कमीच होण्याची शक्यता आहे. बाकी इतर ठिकाणी सध्या तरी पावसाची काही विशेष शक्यता नाही. काय बदल झाले, काय असेल अपडेट तर आपल्या या चॅनलवरती कळवण्यात येईल. मान्सूनचा अंदाज आपण आपल्या चॅनलवरती दिला आहे. अजूनपर्यंत नसेल पाहिला तर नक्कीच हा व्हिडिओ संपला आता तो व्हिडिओ पाहू शकता. बाकी सध्याकरता इतकंच. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.